हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवीन वर्षानिमित्त यांना ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे माझी कामाची गडबड नव्हती. त्यांना सुट्टी असली तरी श्रेयांचं स्कूल मात्र चालू आहे, त्यामुळे त्याच्या डब्याची तयारी सुरू आहे. तर आज त्याच्या डब्याला मी आलू पराठा बनवला आहे. त्याला खूप आवडतो म्हणून. आणि आमच्या दुपारच्या जेवणालासुद्धा हेच बनवलं आहे. आमचा नाश्ता सगळ्यांचा झाला होता आणि डबा बनवून पण तयार आहे. म्हणून मग आता किचन ओटा पुसून घ्यायचं ठरवलं. की आधी गॅस पुसून घेतला, त्यानंतर मग गॅस पुसता पुसता रात्रीचं उरलेलं जेवण शिल्लक होतं ते दिसलं. मग म्हटलं जेवण पहिलं गरम करून घ्यावं. मग ते गॅस पुसून झाल्यावर जेवण गरम करायला ठेवलं आणि ओटा पुसायला घेतला. तर काल मी 31 डिसेंबरला खिचडी भात, बॉबी आणि मिसळपावचा बेत केला होता. त्यातलंच थोडं जेवण उरलं होतं आणि उद्याचा नवीन वर्षाचा दिवस, त्याच्यामुळे गोडधोड काहीतरी बनवावं म्हणून मग गुलाबजामसुद्धा बनवले होते. तर ते गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवले होते. ऐन वेळेलाच हा बेत ठरवला. मग गुलाबजाम रात्रीच आम्ही तयार केले, जेणेकरून उद्याच्या पूजेच्या नैवेद्यासाठी ते तोपर्यंत तयार होतील. घाई गडबडीत बनवलेले गुलाबजामसुद्धा खूप छान झाले होते. श्रेयान आणि छकुलीने तर गुलाबजामवर ताव मारला होता. त्याची क्लिप पुढे जोडलीच आहे, तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण बनवलेलं गडबडीत जेवण हे नेहमी टेस्टी आणि छानच होतं. तर तुम्हाला पटलं ना माझं बोलणं? चला बरं, मेन मुद्द्यावर येऊया. तर किचन आवरून झाल्यावर हे श्रेयांला सोडायला स्कूलला गेले. सोबत छकुलीसुद्धा मागे लागली होती, मग तिलासुद्धा घेऊन गेले. त्यानंतर मग मी भांडी वगैरे घासून घेतली आणि आज यांना सुट्टी आहे, तर म्हटलं किचन थोडं अस्ताव्यस्त झालं आहे तर साफ करून घेऊया. क्लिनिंग करताना कोणी सोबत असेल तर ते लवकर होतं आणि आपण एकटेच करत असू तर मग उशीर होतोच, त्याबरोबर थकायलासुद्धा होतं. आणि लहान मुले असतील तर त्यांची लुडबुड पण असतेच. म्हणून हे होते तर साफ करून घेतलं, पण व्हिडिओ शूट करता नाही आला. किचन क्लीन केल्यावरचा हा व्हिडिओ आहे. तर हे आहे माझं छोटंसं किचन. हे जे तुम्हाला स्टीलचे डबे दिसत आहेत ते मला लग्नाच्या वेळेस माझ्या आत्याने भेट म्हणून दिले होते. त्यात मी जो किराणा आणते त्यात शिल्लक राहिलेला किराणा मी या डब्यामध्ये ठेवते आणि मोठ्या डब्यांमध्ये तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ ठेवत असते आणि मधल्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये चहा पावडर, साखर वगैरे अशा वस्तू ठेवते. आणि हे आहे माझं छोटंसं किचन, त्याची छोटीशी टूर. याआधी पण मी किचनचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे. तर हा मी आज किचन पूर्ण क्लीन केल्यानंतरचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत परत शेअर करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय बाय.